श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मला लक्षात येत नाही. माझ्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. आज आपण बनवणार आहोत बेसनाचे लाडू. म्हणून त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघू. 2 चमचे तूप, बेसन, बारीक साखर, साखराचा पाक, कलर टाकायला साखराचा पाक. गॅस आता आपण फ्लेवर ठेवलेला आहे, तवा ठेवलेला आहे. चला पहिल्यांदा 2 चमचे तूप टाकूया. आहे 2 चमचे तूप टाकलेलं आहे. आता बेसन टाकूया. बेसन हे थोडं थोडं टाकून हलवीत राहूया. थोडं थोडं टाकायचं आणि हलवीत राहायचं, म्हणजे त्याच्या गाठी तयार होणार नाही. कारण गाठी तयार झाली तर लाडू चांगले होणार नाही. त्याच्यामुळे मग ते टाकायचं आणि हलवायचं, टाकायचं हलवायचं, तेव्हा ते चांगलं होत असते. म्हणजे गाठी तयार होत नाहीत त्याच्यामध्ये. गाठी तयार होत नाहीत म्हणजे चांगलं ते मिक्स होते. सगळं टाकून घ्यायचं एकदाच. आणि एकदा टाकायचं सगळं आणि हलवायचं त्याला असं चांगलं भाजून घ्यायचं त्याला. चांगल्या प्रकारे भाजून घेतल्यानंतर मग त्याच्यामध्ये बाकीचे आपण टाकणार आहोत. चांगलं गॅसची फ्लेम लोच राहू द्यायची, म्हणजे करपण्याची भीती राहत नाही. कारण हे आता आपण शिकत असल्यामुळे ते आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवून थोडं बनवायचं आहे. आता हे चांगल्या प्रकारे आपण हे असं भाजून घेऊ. याला बेसनाचे लाडू बनवण्यासाठी आपल्याला हे थोडं चांगल्या प्रकारे भाजून घेणं गरजेचं आहे. ते आपल्याला किती गोड करायचं याच्यानुसार आपण त्याच्यामध्ये मिक्सरमधून काढलेली साखर घेतलेली आहे आणि एक पाक घेतलेला आहे. त्याच्यामध्ये कलर येण्यासाठी कलर टाकलेला आहे, थोडा केशरी कलर. केशरी कलर काय नाही, दुकानावर जाऊन 10 रुपयाची एक आणायची तुम्ही. तूप अजून टाकू, तूप कमी पडलेलं आहे. जेवढं जास्त तूप टाकता येईल तेवढं ओतायचं त्याच्यात. चांगल्या प्रकारे ते लो फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे, नाही तर करपण्याची शक्यता असते. करपल्यावर काहीच उपयोग नाही त्याचा. चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं त्याला. गॅसची फ्लेम वाढवली की ते करपायले, त्याच्यामुळे आपण लो फ्लेमवरच पण तेवढं करूया. आपण थोडेच करणार आहोत. खाली उतरून घेऊया करपल म्हणून. खमंग वास इथं येत आहे भाजी.